नमस्कार. आज मी तुम्हा सर्वांच्या समोर एका खूप गंभीर विषयावरती चर्चा करण्यासाठी आलेली आहे. एक महिना जो काळीमा फासणारी गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी घडली. फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम या सगळ्यांवरून आपल्याला ह्या गोष्टींविषयी माहिती झालीच. पण मात्र विचार करा, आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला जेवढा त्रास होत आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास त्या आईवडिलांना आणि त्या कुटुंबाला होत असेल. महाराष्ट्रामध्ये आजकाल अशा घटना घडण्याचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे. हे सगळं का? कारण की याच्यावरती महाराष्ट्र शासनाचा काही वचकच राहिलेला नाही. या प्रत्येक गोष्टीच्या मागं जर तुम्ही महाराष्ट्र शासन किंवा एक सत्तेमधले लोक तुम्ही सगळ्यांनी याबद्दल एक ठाम पाऊल उचललं तर ह्या घटना घडण्यासाठी नक्कीच याचं प्रमाण कमी होईल. मात्र ह्या गोष्टीवरती एक 15 ते 20 दिवस चर्चा केली जाते. मात्र त्यानंतर ह्या घटनेचं पुढं काय झालं हे आपल्याला कळत देखील नाही. जर ही जी नराधम व्यक्ती आहेत हे सगळे जर पोलीस चौकीमध्ये गेले तर उलट तिथं ते जास्त सुरक्षित आहेत, अशी घटना आजकाल घडायला लागलेली आहे. या सगळ्यांवरती एकच उपाय म्हणजे आपण जनतेने याविषयी आवाज उठवायला हवा. आतापर्यंत आपण या सगळ्या गोष्टींबद्दल फक्त निमूटपणे ऐकत आलो आहोत आणि फक्त आपण न्यायासाठी हाक आणि विनवणी करत असतो. आपण जनता आक्रोश करतो, जाहीर निषेध करतो, मूकमोर्चे काढतो किंवा मेणबत्त्या पेटवतो. पण खरं सांगायला गेलं तर आता ही वेळ राहिलेलीच नाही. आता ह्यासाठी एक जनता म्हणून आणि एक महाराष्ट्राचा, भारताचा नागरिक म्हणून आपल्याला आता बोलणं गरजेचं आहे. आपण आता फक्त महाराष्ट्र शासनावरती किंवा आपल्या सत्तेमधील लोकांवरती अवलंबून राहून चालणार नाही. या प्रत्येकासाठी आपण स्वतः बोलणं गरजेचं आहे आणि आपण पुढाकार घेणं गरजेचं आहे. 4 वर्षाच्या या चिमुकलीवरती 62 वर्षाच्या एका वृद्ध म्हाताऱ्याने आणि नराधमानं अत्याचार करावा ही गोष्ट किती निंदनीय आणि क्रूर आहे. ऐकल्यानंतरही तळपायाची आग मस्तकात जावी अशी ही घटना आहे. आज तुमच्यासमोर मी एक स्त्री म्हणून नाही तर एक आई म्हणून बोलत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्यासारखंच बाकी स्त्रियांनी आणि बाकी आई असणाऱ्या सगळ्या व्यक्तींनी देखील आपलं बोलणं गरजेचं आहे. स्त्री भ्रूण हत्या करणं हा आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्यानं गुन्हा आहे, चांगली बाब आहे. मात्र तुम्ही आजच्या या काळामध्ये लक्षात घ्या की ज्या मुलींना आम्ही जन्म दिला, ज्या मुलींना आम्हाला शिकवून मोठं करायचं आहे, आम्हाला बाहेरच्या ठिकाणी त्यांना अभ्यासासाठी पाठवायचं आहे किंवा त्यांना स्वतःच्या पायावरती आम्हाला उभं करायचं आहे, जर आजूबाजूला अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील तर आम्ही कोणाकडे पाहून आमच्या मुलींना घराच्या बाहेर पाठवायचं? आज जर 4 ते 5 वर्षांचं छोटं बाळ सुद्धा जर असं सुरक्षित नसेल तर कुठल्या भरवशावरती मुलींना आम्ही जन्माला घालायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला दिलेली गेली पाहिजे. कायदा सगळ्यांपेक्षा मोठा आहे हे आता म्हणणं चुकीचं ठरलेलं आहे. एवढ्याशा या मुलीसाठी ज्या व्यक्तीनं हे तिच्यावरती जो अन्याय केला त्या व्यक्तीवरती आधीच 2 गुन्हे आहेत. 1998 मध्ये आणि 2015 मध्ये ह्या नराधम या गोष्टींसाठी अटक सुद्धा केलेला होता. तरीही तो बाहेर कसा काय आला? आणि पुन्हा त्यांनी येऊन तीच जर चूक केली असेल तर शब्दच संपत आहे. आज मी तुमच्यासमोर जे काही बोलत आहे ते माझ्या मनामधले प्रत्येक भावना मी तुमच्याजवळ व्यक्त करत आहे, जी जेणेकरून तुम्ही सर्वांनी स्वतःबद्दल ह्या गोष्टी आपण जाहीर निषेध म्हणून सगळ्यांसमोर आणायला हव्यात. ह्या चिमुकलीला न्याय मिळायला हवा. तुम्हाला सर्वांना याबद्दल काय वाटतं हे जर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी आपण थोडासा तरी प्रयत्न केल्याचं समाधान आपल्या स्वतःच्या मनाला लागेल. अवश्य प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.